दोन्ही होश करो समन्वय रखाने आपल्याला लांब चालेल. तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर 5 ते 6 वर्ष लागत असतील तर आपल्याला किती वेळ लागणार आहे याच्यासाठी आपली शक्ती, आपली ऊर्जा आपल्याला जपून वापरायची आहे. आणि जोपर्यंत आम्हाला आदिवासी एसटीचं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही शक्ती आपल्याला कामी लावायची आहे, लक्षात ठेवा. म्हणून उताळपणा करायचा नाही. कोणी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर त्याला सुद्धा उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नको. पण आज या गोरपीठावरून, आज या वसंत नगरीवरून एका आमदाराला मला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. काल परवा एका बीजेपीच्या आमदाराने एक वक्तव्य केलं की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमचं कोणी उपटू शकत नाही म्हणून तो म्हणतो. अरे त्या आमदाराला मी सांगतो, संविधान काय तुझ्या बापाची जागीरदारी नाही. तू जसं म्हणतो तसा संदेश चव्हाण या व्यासपीठावरून, या गोलपीठावरून तुला आवाहन करतो की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तू देखील आमचं काय उपटू शकत नाही. बीजेपी शासनाला मी सांगू इच्छितो की तुमचा हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर तर बोलत नाही ना. जर हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर बोलत असेल तर या तमाम महाराष्ट्रातील गोरबंजाराला मी सांगू इच्छितो की सरकार आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. यांना देखील वेळ पडली तर धडा शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून या आमदारासाठी मी सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची जाहीर माफी त्यांनी मागावी. अन्यथा समाज जर पेटला तर तू काय उपटतो आम्ही तुमची उपटून टाकू, लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचंय, हा समाज शांतप्रिय आहे, जीवाला जीव देणारा आहे, एखाद्यासाठी जीव द्यायला तयार आहे. पण जर कोणी आमच्या जीवावर उठत असेल तर त्याचा जीव घेतल्याशिवाय देखील हा समाज राहणार नाही. आमच्या शांततेची अंतिम तुम्ही वेळ बघू नका. म्हणून मला सांगायचे माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आपण शांतता ठेवायची आहे. वेळ आली तर सगळ्या प्रकारे आपण उत्तर देऊ. पण विशेष करून तरुण मुलाला मला सांगायचं आहे की तुम्ही जरा शांततेने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, हे आपलं संविधानिक हक्क अधिकार आहे. आपण कुणाला भीक मागत नाहीये, आपण आपल्या हक्काचं मागतोय. आपला हक्क अधिकार आहे. संविधान सगळ्यासाठी आहे आणि संविधानाच्या आधारावरती डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान रचलं त्याच्या आधारावरती आम्ही देखील त्याच जोमाने, त्याच ताकदीने, त्याच अधिकाराने या शासनाला आमची मागणी मागत आहे. कुणावर आम्हाला उपकार करायचे नाही, कुणाचे आमच्यावर उपकार करून घ्यायचे नाहीये, पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचं मागणं आहे. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, अनेक लोक विचारतात की तुमच्याकडे काय आधार आहे की ज्याच्या आधारावरती तुम्ही एसटी आरक्षण मागताय. मी गीतेने अनेक ठिकाणी माझ्या भाषणातून सांगितलंय. 1965 ला जी काय लोकूर कमिशन नियुक्ती झाली होती, लोकूर कमिशनाच्या निमित्ताने ज्या काही 5 प्रकारचे निकष त्या लोकूर कमिशनने ठरवून दिलेले होते, ज्या 5 गोष्टी असल्या म्हणजे त्या समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळू शकते, त्या 5 गोष्टी, त्या 5 अटी शर्ती हा समाज पूर्णपणे फॉलो करतो, पूर्ण करतो. सगळ्यात महत्वाचं आदिमतेचं लक्षण. अरे आज देखील हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, या शिकारीचे एक वैशिष्ट्य सांगतो की या समाजाने बसलेल्या शिकाराची, बसलेल्या सशाची कधी शिकार केले नाही. त्याला उठवलं, त्याला धावायला लागला आणि त्यानंतर त्याची शिकार केली. हा समाज वास खाणार नाही, हा समाज उष्ट खाणार नाही, हा समाज दुसऱ्याच्या ताटातील देखील खाणार नाही. म्हणून या तमाम आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे की कृपा करून आपण कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. ऑगस्ट 1924 सर्वोच्च न्यायालयाच्या, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या आधारे मी सांगतो
की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की एससी आणि एसटी मध्ये वेगळी उपवर्गवारी करून एसटी आणि एसटीच्या यादीमध्ये समावेश करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी बहाल केलेला आहे। म्हणून त्या अधिकारावर आमची मागणी आहे की हे उपवर्ग करून आम्हाला एसटी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं। म्हणून शिकार करणारा समाज आहे, सळई खाणारा समाज आहे। सळई या लोकांना माहित नाही, सळईचा इतिहास या बाकीच्या लोकांनी बघून घ्या। अरे आदिमतेचं लक्षण याच्यापेक्षा फार दुसरं काय असू शकत नाही। काय पुरावे तुम्ही मागताय आम्हाला? आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्टिंक्टिव्ह कल्चर, आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे। ते आमच्या काही माता भगिनी आहेत, त्यांच्या अंगावरचा पोशाख बघा, त्या आज देखील आमच्या स्वतंत्र समाजाच्या पाण्यामध्ये त्यांच्या अलंकार घालून तिथे उपस्थित आहेत। मला तुम्हाला सांगायचं आहे, आमची संस्कृती वेगळी आहे, आमचे सण त्योहार वेगळे आहेत, आमची होळी वेगळी आहे, आमची दिवाळी वेगळी आहे। होळीमध्ये तुम्ही केर करता का? होळीमध्ये तुम्ही तिथे धुंड करता का? नाही। दिवाळीमध्ये तुम्ही मेना मानता का? नाही। वर्षे दनेरी कोट दिवाळी नायक दुसरं कोई कहे नहीं। कारण गोधन पूजा समाज हा समाज होळीचा सण वेगळा करतो, दिवाळी वेगळा करतो, दसरा वेगळा करतो, लग्न सुद्धा आमचे वेगळ्या प्रकारचे आहे। म्हणून आमचं कल्चर वेगळं आहे, ही गोष्ट आपली टिकली पाहिजे। म्हणून नायक काशीनाथाने आधीपासून आपल्या समाजाची संस्कृती टिकली पाहिजे याच्यासाठी गोरशिकोरीच्या माध्यमातून काम केलं, पण त्यावेळेला त्यांना वेड्यात काढण्यात आलं। पण आज ती गरज आहे, आपली संस्कृती, आपलं वहिवाट, आपलं घाटी, आपलं देवधर्म आपले टकाणू लागे हरदर काढो। जर एसटी आरक्षण मांगरेचो तो आपलं ओळख, आपलं घाटी, आपलं रीतिरिवाज, आपलं होळी, आपलं दिवाळी, आपलं भाषा ही टकांड काढेचं, आपलं भोग भी आपले लगाडेचं। ही जर चले गो तो एसटी आरक्षण मांगेर अधिकार रेवाळाचे हरदर काढो। कारण आपण गोरचा तो गोरे सरको रा गोरुरे वाटे पर चाला, दुसरे वाट हमार तांडीन जाने हरदर काढो। आपले तांडीन जर जारविय तो आपले तांडीर वाटे ती आपले जाणो लागे, दुसरं वाट ही कामेन जाचं तांडीन चने हरदर काढो। हे वाटे में जरा फरक समजलो। ओरे साथोसाथ जॉग्राफिकल आयसोलेशन आमचा तांडा आज देखील गावापासून वेगळा आहे। लक्षात घ्या, आमचा तांडा इतरांपासून लांब आहे। जॉग्राफिकल आयसोलेशनची टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी आम्ही फॉलो करतो। त्यासोबत शायनेस टू कॉन्टॅक्ट हा समाज आज देखील लाजरा बुजरा आहे। अरे मी आज देखील सांगू शकतो, महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी तांडे आहेत, त्या तांड्यातील कितीतरी लोकांनी आजपर्यंत जिल्ह्याचं ठिकाण देखील त्यांनी डोळ्यांनी बघितलं नाही। हे लाजरे बुजरा ते लवकर कुणाशी बोलत नाही। हा लाजरे बुजरेपणाचं लक्षण समाजामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशली, एज्युकेशनली, इकॉनॉमिकली बॅकवर्ड हा समाज। मारे आडियो भाइयों बहनों, आज देखील हा समाज दिवाळी झाल्यानंतर ऊस तोडीला जातो। कोणी ऊस तोडीला जातात, कोणी मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये बांधकामाचं काम करायला जातात, कोणी मजुरी करायला जातात। अरे हे सामाजिक बॅकवर्डनेसचं लक्षण नाही का? मला सांगा। म्हणून या भारतातील या शासनाला आणि महाराष्ट्रातील शासनाला मला सांगायचं आहे, सगळ्यात महत्वाचे जे 5 निकष आहेत तो हा समाज पूर्ण करतो। आणि त्याच आधारावरती या समाजाला आदिवासीचं आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमची राष्ट्र मागणी आहे। म्हणून मला तुम्हाला सांगायचं, मारे हरदर खाडो, जर आपल्याला आवाळे पिढीनं सक समाधाने ती जगारवीय, आपले बाल बच्चा जर आपले भलो करेरवीय तो हरदर खाडो। अरे आपण जिंदगी तो काळो पांढरो हेगो काय हेरच जको हेगो, पण बाप दादा केन चले गे एक घडी 100 घडी माराचा आणि घडी डगर की तो पिढी डगर जावचं। ही घडी आवगीची मोको आवगोच, ये मोकेर जर आपण फायदो न उठावे तो आयवा पिढी